सर्व हंडरगुळीच्या अपंग वतीने असे सांगतो की आम्ही पंचायतच्या ग्रामसेवकाला आमचा निधी जे काय 5% आहे, आमच्या गावाला बऱ्याच योजनेचा निधी होतो, बरेच कामं झालेले। उदगीर तालुक्यात आमचा हंडरगुळी गाव आहे, बाजारपेठेमुळं प्रसिद्ध असून निधी भरपूर येतो, पण त्याच्यातला 5% निधी हा अपंगासाठी राखीव असताना देखील आमच्या येथील पंचायत हे अपंगाचा निधी वेळोवेळी देत नाहीत। दर 4 वर्षे झाला आज अपंगाचा निधी ग्रामसेवक व आमची पंचायत हे थकीत ठेवलेले आहे। सर्व अपंग आमचे सामान्य असून अपंगाची रोजीरोटी हे अशा कुठल्या तरी शासनाच्या निधीवर अवलंबून असून याची पंचायत दखल वेळोवेळी घेत नाही। मागंसुद्धा 4 वर्षाखाली असंच आमचे अपंग वेळोवेळी निवेदन देऊन ते निधी वाटप करायला सांगितले होते, ते दिले, पण आजू 4 वर्ष झालं असं वेळोवेळी सगळे अपंगास आमच्या आंदोलनास भाग पडल्यानंतरच त्यांना दखल घेतात। तरी याची ग्रामसेवकाने व पंचायतने तात्काळ दखल घ्यावी। ह्यापुढं जर असा अपंगावर कुठली अन्याय व अशा निधीबद्दल उपोषणं किंवा आंदोलनं करण्याची पाळी आणत असेल पंचायत व ग्रामसेवक, तर आम्ही पंचायत ह्याच्या पुढं सर्व अपंग मिळून गावातील जेवढे काय आमचे 60 ते 70 अपंग आहेत या निधीमध्ये, तेवढे अपंग आम्ही पंचायतला कुलूप टाकून पंचायत उघडू देणार नाही। हे आम्ही ह्या अपंगा थ्रो सगळे मी व माझे सर्व अपंग असे पंचायतला व ग्रामसेवकाला आम्ही ठणकावून सांगतो की निधी जर तात्काळ तुम्ही वाटप नाही केलात अपंगाचा, तर आम्ही तुमची पंचायत उघडू देणार नाही व पंचायतला ताळी ठोकण्याचा आदेश आम्ही सगळे अपंग काढून आम्ही तिथं आंदोलन करणार। हे ग्रामसेवकाने व पंचायतच्या सर्व सहकार्याने या अपंगाची दखल घ्यावी अशी माझी BDOला व तहसीलदारला सर्व शासनाला अशी माझी कळकळीची विनंती आहे। पैसे खाऊन आणि भीक मागावं होईल, भीक मागावं आमच्या गरिबाचे पैसे खाण्यानं काही होणार आहे तुम्हाला पगार काही कमी आहे का जास्त? आमचे पैसे खाता तुम्ही, आम्हाला घरकुल मिळायचं, घरकुल बी नाही, काहीच नाही। घरकुल अपंगासाठी मिळतं आहे, ते कसं काय दिलं नाही तुम्ही? दुसऱ्या देतात घरकुल पैसे खाऊन, पैसे खातात दुसऱ्या देतात आणि तिकडं तुम्ही हे करता। हा म्हणजे अपंगाला काय खाऊ आम्ही सांगा तुम्ही आम्हाला घरकुल मिळतं, अपंगाचा नाहीत ते सोय यायचा, कसं काय देणार तुम्ही? आम्हाला अपंग लोकांना आंदोलन दिलं पाहिजे। पंचायत समितीला आम्ही सगळे लोक मिळून टाकणार। कमी पडले का आमचे पैसे कुठं आणि हंडरगुळीच्या वतीनं दरवर्षी वाटप करतात। त्या 5 वर्षामध्ये एकही निधी दिला नाही आणि अपंगाला डावलण्याचा प्रयत्न ग्रामसेवक व उपसरपंच याने केलेला आहे। आणि विशेष म्हणलं तर उपसरपंच हे उदगीर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असूनसुद्धा अपंगाची पिळवणूक करत आहेत। त्यांचं नाव बालाजी भोसले पाटील। त्याने अपंगासाठी वारंवार पिळवणूक केलेली आहे आणि अपंगाला निधी देण्याचा विषयच काढत नाहीत। त्याच्या विरोधात आम्ही आज आंदोलन करण्याचं ठरवलं आहे आणि BDO साहेबांनी याच्यावर आम्हाला निधी मिळवून द्यावं ही आमची अपेक्षा आहे। जर तुम्हाला निधी जर मिळून दिलं नाही तर तुम्ही काय करणार हो? आम्ही याच्यानंतर BDO साहेबाच्या दालनात अमर उपोषणाचा आम्ही इशारा देणार। का बसलो? आमच्या निधीसाठी आम्ही बसलो। हां हंडरगुळी गावून का झालं तिथं? आम्हाला पैसा मिळाला नाही आणखी। कोण देणं गेले? ग्रामसेवक साहेब। कसं काय? कसं काय तर ते नाही म्हणून तर बसलो ना, कसं काय म्हणजे आम्हाला काय? तुम्ही विचारपूस केली नाही त्यांना? केलो तेवढी म्हणजे